नमस्कार, माझं नाव आहे श्याम भुरके. बँकेत 38 वर्ष नोकरी केली. विविध संस्थांमध्ये अध्यक्ष वगैरे झालो. त्यातले काही प्रेरणादायी प्रसंग आपल्यापुढे मांडावेत म्हणून आनंदाचं ATM ही व्याख्यान मला सुरू केली. पुण्यामध्ये लॉ कॉलेज रोडला महाराष्ट्र विद्यामंडळ आहे. त्यांनी मला झेंडा वंदनाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आणि विद्यार्थ्यांच्या पुढं भाषणही द्यायचं हे सांगितलं. आता भाषण काय देणार याचा मनामध्ये मी विचार केला. झेंडावंदन व्यवस्थित झालं. मुलं सगळीच रांगेमध्ये बसलेली होती आणि त्यांच्या पुढं बोलायचं होतं. म्हटलं आपला हा तिरंगा ध्वज आहे ना, हाच आपल्याला प्रेरणादायी आहे. आयुष्यात कधी काही संकट आलं तर तिरंगा ध्वज बघा. कधी निराशेचे क्षण आले, तिरंगा ध्वज बघा. कंटाळा आलाय, आता काय करावं, तिरंगा ध्वज बघा. ते म्हटले हे सांगतायत खरं, म्हणजे काय? तर तिरंगा ध्वज आहे, त्याच्यामध्ये बघा काय रंग आहेत. हिरवा रंग आहे. हिरवा रंग कशाचा आहे? हिरवा रंग हा प्रगतीचा आहे, हा निर्मितीचा आहे. धनधान्य निर्माण होतं, शेती निर्माण होती, त्याचा हिरवा रंग आहे. औद्योगिक उत्पादन निर्माण होतं, हे सगळी प्रगती त्या हिरवा रंगातनं सांगितलेली आहे. उत्पादन निर्माण करा, सेवा द्या. हॉटेल इंडस्ट्री आहे ही सेवेतच येते. हॉस्पिटल्स आहेत ही सेवेतच येतात. विविध आपण सेवा देत राहतो. ह्या सगळ्या त्या हिरव्या रंगात येतात. यातनं मी काय काम करू शकतो याचा विचार करा. हा नुसता कापडी ध्वज नाही आहे, तो आपल्याला खूप अर्थ देतो आहे. त्याच्याकडं पहा आणि हिरव्या रंगातनं प्रगती करा, प्रगती करा. प्रगती करायची असेल तर त्या त्या ठिकाणी मी वेळेवर जायला पाहिजे. आज हिंदुस्थानामध्ये आपल्याला वेळ पाळा हे सांगावं लागतं आहे, पण ती पाळली पाहिजे. वेळ पाळणारे देश फार प्रगतीने पुढं जातात, हे ध्यानात घ्यायचं आहे. तरच आमचं उत्पादन आणि ती कामं नीट होणार आहे. म्हणून मुलांनो लक्षात ठेवा, मी वेळेवर जाईन, मी नियमितपणे जाईन, चांगल्या पद्धतीनं तिथं काम करेन. मग तिथं मी व्यवस्थित वागायचं असेल तर कसं, माझे कपडे चांगले पाहिजेत, उत्साहात मी जायला पाहिजे. त्यासाठी मी चांगली तब्येत ठेवली पाहिजे. जिसने तब्येत रखी उसने जमाना देखा. ह्या सगळ्या गोष्टी करूनच मग माझं ते उत्पादन वाढणार आहे. माझा व्यवसाय तो चांगला चालणार आहे. माझी नोकरी आहे ती चांगल्या पद्धतीने केला. हे सगळ्या गोष्टी मला फक्त या हिरवा रंग बघूनच दिसतात. वा वा वा, किती चांगलं आहे. मग बघूया पांढरा रंग आहे मध्ये, तो काय सांगतोय? पांढरा रंग, अरे पांढरा हा शांतीचा आहे. आणि शांती म्हणजे काय डोळे मिटून नुसतं बसायचं नाही आहे. शांती म्हणजे मी असं वागेन की माझ्यामुळं आजूबाजूचा कोणीही अशांत होणार नाही, त्याला त्रास होणार नाही. मी जिथं जिथं जाईन तिथं आनंदाची वर्तुळं निर्माण होतील. मी त्यांना या म्हणेन, कसे आहात म्हणेन, त्यांची विचारपूस करेन, त्यांच्या अडचणीत मला शक्य आहे तेवढी मदत करेन. एकमेकांना धरून राहायचं. आज आपलं कुटुंब आहे ना, त्या 4 जणात जरी एकमेकांना मदत करून कुटुंब चांगल्या पद्धतीनं पुढं नेलं तरी ती फार मोठी देशसेवा होणार आहे. तो पांढरा रंग आहे, तो आपल्याला सांगणार आहे. शांतीचं प्रतीक आहे शांती. मी रागावणार नाही, मी चिडचिड करणार नाही, मी दुसऱ्याचा द्वेष करणार नाही. हे सगळं हा आम्हाला पांढरा रंगच सांगतो आहे. किती गोष्टी आहेत त्याच्यात. मला काय वाटतं, याला बरं भाव मिळतो, हा बरा पुढं जातो, मग मी तसे कष्ट करून ते गुण घेऊन मी वर यायला पाहिजे. नाही, मी त्याचे पाय ओढायला बघतो, हे चुकतं आहे. किती गोष्टी आम्हाला हा आमचा पांढरा रंग सांगतो आहे. त्या करा. आता आला पुढचा त्यागाचा केशरी रंग, भगवा रंग. हा केशरी रंग काय सांगतो? दुसऱ्यासाठी काहीतरी करा. दे आर द हॅपीएस्ट हू डू मोस्ट फॉर द अदर्स.
दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, फक्त स्वतःसाठी जगलास तर मेलास. दुसऱ्यासाठी करण्याच्या अनेक गोष्टी आहेत. वृक्षारोपण करूया आपण, झाडं इथं वाढवून प्राणवायूची निर्मिती करूया, प्रदूषण आहे ते कमी करूया. कचरा मी इथं टाकणार नाही, ते स्वच्छ ठेवणार आहे. हे सुद्धा समाजसेवा आहे ना. ती रक्तदान करायचं आहे, अनेक वेळेला ज्याची गरज आहे ते केलं आहे. हे सगळं हा भगवा रंग, केशरी रंग आपल्याला सांगतो त्यागाचं आहे प्रतीक, त्यागाचं प्रतीक आहे. त्यागाचं सरकारने एखादी योजना गरिबांसाठी जाहीर केली, हे काय वाटत बसलेत असं नाही म्हणायचं. अरे आज त्यांना नाही मिळालेलं, आज ते तरी मिळतंय ना, घ्या, चांगलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये महिलांना महिना 1500 द्यायला लागल्यावर काही जण म्हणले काय करायचं आहे हे, काय नाही. पण असा विचार करा, ज्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांना एवढे मिळाल्यावर त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या तरी भागायला लागल्या, त्यांना एक जगावं वाटायला लागलं. हे फार आनंदाचं आहे. दुसऱ्यांप्रती चांगल्या भावना ठेवणं हे सुद्धा हा आपल्याला केशरी रंग सांगतो. ते दुसऱ्याच्यासाठी सद्भावना व्यक्त करतोय, ते दुसऱ्यासाठीच करणं आहे हे लक्षात येतं. असा तोही गट चालला. हे 3 रंग आहेत, हे जीवनातले फार महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. आमची जी जीवनातली लांबी आहे, खूप जगायचं, रुंदी आहे समृद्धी, आणि खोली आहे दुसऱ्यासाठी काय करणं, हे तिन्ही गोष्टी ह्या सांगणारा असा हा आमचा ध्वज आहे. मग झालं का? नाही. आता मध्ये जे चक्र आहे हे आमचं धर्मचक्र आहे, अशोक चक्र आहे. हे चक्र आहे ना, ते दिसतं एके ठिकाणी, पण ते फिरणारं चक्र आहे. त्याला 24 आरे आहेत आणि ते फिरत राहत आहे, फिरत राहत आहे, फिरत राहत आहे. त्याचा अर्थ काय? कार्यरत राहा, कार्यरत राहा, कामात राहा. उठल्यापासून मी विचार केला पाहिजे की मी सतत कामात राहतो की नाही. आवश्यक आहे तेवढी विश्रांती घ्यायची, पण बाकी कामात राहतो का नाही. चांगले सूर्यनमस्कार घातलेत, फिरायला गेलो आहे, व्यायाम केला आहे, पण त्यानंतर माझ्या कामात राहिलो आहे. जे काम माझं आहे ते मी व्यवस्थित करेन, पूर्ण गुणवत्तापूर्वक करेन, त्याच्यात कधी चुका करणार नाही आणि सतत कामात राहीन. मला कंटाळा आला हे वाक्य कधीही म्हणणार नाही, असं हे सांगणारं चक्र आहे. हे चक्र जोपर्यंत फिरत आहे तोपर्यंत भारताची समृद्धी वाढते आहे, भारतातलं उत्पादन वाढतं आहे, शेतीचं उत्पादन वाढतं आहे, सर्व क्षेत्रामध्ये आपली प्रगती होती आहे. इम्पोर्ट आहेत, आयात ती कमी होती आहे आणि आम्ही आता काही गोष्टी निर्यात करायला लागलो आहे. इथपर्यंत आमचं तंत्रज्ञान आहे. टेक्नॉलॉजीमध्ये भारत हा पुढा आहे. IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, संगणक ज्ञान याच्यात भारत फार पुढे आहे. आज अमेरिकासुद्धा तिथलं सरकार चालवत आहे, उद्योगधंदे चालवत आहेत. हे भारतातल्या ह्या बुद्धिमत्तेमुळं चाललेले आहेत, हे लक्षात घ्या. ही आमची ताकद आहे आणि हे सतत करत राहणार हे चक्र आहे. नवीन तंत्रज्ञान आलेलं AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याच्यामध्ये आज भारत फार पुढे आहे. आमचे लोक त्यातनं हे ज्ञान पुढं नेत आहेत. आज महाविद्यालयामध्ये या वर्षीचं जर प्रमाण बघाल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या प्रचंड आहे. ते हे काम करणार आहेत. हे नवीन आहे, ते वाईट आहे, यांना अमुकच होणार आहे, नाही. जगामध्ये आम्हाला टिकायचं असेल तर नवीन गोष्टी आहेत त्याही सगळ्या समजून घेतल्या पाहिजेत, त्यातही पुढं जायला पाहिजे. तेही गोष्टी ह्या करतायत. पण मी ज्या वेळेला हे चक्र बघेन त्यावेळेला म्हटलं पाहिजे मी काम करतो का नाही, मी नव्या गोष्टी काही करतो का नाही, नव्या संधी येतात त्यावेळेला हो म्हणतो का नाही, हे पाहायला पाहिजे. आता नको, आता काय माझी 2 वर्ष राहिली असली वाक्य म्हणाली. सेवानिवृत्ती मला नाहीच आहे, एका नोकरीत मी निवृत्त झालो आहे, पण अनेक गोष्टी करता येण्यासारख्या त्या करेन. अगदी उत्पादन वगैरे सोडावं, लोकांना 4 चांगली पत्र लिहा, त्यांची गुणवत्ता आहे त्याच्याबद्दलची पत्र लिहा, त्यांचं कौतुक करा. कोण आजारी आहे त्याला भेट देऊन या. यानं सुद्धा आमची जी लोकसंख्या ही गुणवत्तापूर्ण होईल.
त्यांच्यातली निराशा कमी होईल. असं किती गोष्टी आमचा हा भगवान हिरवा, पांढरा आणि चक्र असलेला तिरंगा देतो. त्याला करावं प्रणाम, तितके थोडेच आहेत. ते प्रणाम करा, त्याच्यापासून योग्य ज्ञान मिळवा आणि कार्यरत राहा, कार्यरत राहा, कार्यरत. सांगाच सर ज्ञान आहे. धन्यवाद.